we will discuss general science. Chapter number 1, living world and classification of मायक्रोब्स. हा आपला पहिला धडा चालू या ठिकाणी आजचा आहे. ह्या धड्याचं लेक्चर नंबर 3. 2 लेक्चर्स यापूर्वी तुम्हाला मी टाकलेत आणि ह्या मागच्या लेक्चर्स मध्ये आपण 2 किंगडम डिस्कस केले. पहिला किंगडम मोनेरा, दुसरा किंगडम प्रोटिस्टा. आज पाहायचं किंगडम फंगाय. पहा, मी यापूर्वी सांगितले की 8वीला आपल्याला हे फक्त 3च किंगडम बघायचे. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय. चौथा किंगडम 9वीला, 5वा किंगडम 10वीला. आता हे फंगाय आहे. जसं मग आपण प्रोटिस्टाचे प्राणी कसे बघितले, पॉन्ड डबक्यातलं पाणी पाहिले, एक थेंब टाकला, मायक्रोस्कोप खाली पाहिले. मोनेराचे प्राणी कसे पाहिले, बटर मिल्क किंवा कर्ड घेतलं होतं, त्याचा एक थेंब स्लाइडवर घेतला होता आणि आपण ते चेक केलं होतं. आता फंगाय, आता फंगाय कसं पाहायचं तर लक्ष द्या. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी. हो, घरामधलं ब्रेड किंवा भाकरीचा तुकडा ओला करायचा. ओला, हो, ओला करून कुठं तरी लपून ठेवायचा. आणि मग काय होईल, काही दिवसांनी त्याला बुरा येईल. बुरा आपण एक बघायचा, तो बुरा, ती भाकरी बघायची. वा वा, व्हॉट अ ब्युटिफुल बुरा इट इज. चांगला छान ब्युटिफुल बुरा त्याच्यावर आला की त्या बुऱ्याचा थोडासा भाग, खराब झालेला थोडासा भाग ग्लास स्लाइडवर घ्यायचा आणि मायक्रोस्कोप खाली बघायचा. आतमध्ये आपल्याला फंगस दिसतात. काय दिसतात? फंगस. बघा, पुस्तकामध्ये आहे डायग्राम फंगसची, जे आहे या पद्धतीने आपल्याला काय दिसतात, मायक्रोस्कोप खाली फंगस दिसतात. पहा, आणि डायग्राम वगैरे सुद्धा महत्वाचे आहेत बरं का. डायग्राम सुद्धा काढायला शिकायचे. आता सगळं नीट व्यवस्थित. हे असं आपल्याला काय दिसतो, तो बुरा जर का आपण मायक्रोस्कोप खाली पाहिला तर हे आपल्याला या पद्धतीने काय दिसतात, स्ट्रक्चर्स दिसतात. लक्ष द्या, की कशाची आकृती काढतोय मी, फंगसची आकृती काढतोय. हे असे जे आहेत, असे फंगस जे आहेत ते आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसतात. ओ, व्यवस्थित अगदी प्रत्यक्ष दिसतात. हे काय म्हणजे काल्पनिक गोष्टी नाही आहेत. लक्ष द्या व्यवस्थित. हे काय आहेत, फंगस आहे. आणि हे जे आहे फंगस, याला हा जो त्याचा काय जो धागा आहे, हा धागा, ह्या धाग्याला हायफी म्हणतात. काय म्हणतात ह्या धाग्याला? हे जे काय फंगसचे धागे असतात बघा, हे जे धागे असतात याला म्हणतात हायफी. लेबल करून दाखवतो तुम्हाला व्यवस्थित. कशाला नाव दिलं, हे पा, हे जे आहे हे आहे हायफा, आणि असतील तर हायफी. आणि हे जे मुळासारखे स्ट्रक्चर्स आहेत ना, रूट लाईक स्ट्रक्चर्स, यांना रायझॉइड्स म्हणतात. यांना काय म्हणतात? रायझॉइड्स.
त्यानंतर हे जे काय आहेत हे गोल 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 आहेत की नाही, बॅग सॅक लाईक स्ट्रक्चर्स हे छोटे छोटे, हे जे काय गोल गोल स्ट्रक्चर आहेत यांना म्हणतात स्पोरॅन्जियम. यांना काय म्हणतात, स्पोरॅन्जियम. आणि मध्ये ह्या स्पोरॅन्जियमच्या मध्ये असे गोल 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 काढतो की नाही मी, दिसतात ना, आपण झूम केलेला कॅमेरा दिसतात ना, हे जे काय आहे असे गोल गोल, हे जे गोल गोल आहेत हे आहेत स्पोर्स. हे काय आहेत, स्पोर्स असतात, स्पोर्स. आणि काय होतं, एका पिरियड नंतर हे असे स्पोरॅन्जियम म्हणजे हे जे काय सॅटेलाइट स्ट्रक्चर आहे ना हे फुटतं आणि स्पोर्स असे बाहेर पडतात. आणि जिथं बाहेर पडतात तिथं रुजतात आणि तिथं नवीन फंगाय तयार होतो. ते फंगायचं रिप्रोडक्शन आहे ते आपल्याला नंतर बघायचंय. तर हा काय आहे, तिसरा किंगडम आहे. कोणता किंगडम आहे, फंगाय. त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांना सेल वॉल असते पण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसल्यामुळं ते काय करू शकत नाहीत, फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत, म्हणून ते हेटेरोट्रॉपिक आहेत. हे मायक्रोस्कोप खाली जर का आपण फंगस बघितलं तर कसे दिसतात याची मी काय केली, आकृती या ठिकाणी काढलेली आहे. हे काय आहे तर बाहेर पडलेले गोल गोल स्पोर्स आहेत, स्पोर्स. ही काय फंगायची आकृती अशी छान पैकी एक सिंपल काढायची, बरोबर आहे ना. हो, वाटल्यास मी थोडस 30 सेकंदासाठी थांबतो. तुम्हाला पॉज करून जर का स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर घेऊ शकता. ओके, तर आता जे आहे आपल्याला ह्या फंगायच्या काय करायच्या तर कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या. आपण बघितले का नाही, मोनेराच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, त्यानंतर आपण प्रोटिस्टाच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. तशा आज कशाच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या तर फंगायच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या. तर फंगायचं आपण मग सगळं आपल्याला रॉबर्ट विटाकर्स क्लासिफिकेशन आठवायचं. हा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, युकॅरियोटिक. युकॅरियोटिक मध्ये कसा आहे तो मल्टी सेल्युलर. म्हणून आपण आपल्या पुस्तकाच्या पद्धतीने नाही, आपण आपले आपले सोपे सोपे पॉइंट्स लिहित चलू. ते काय आहे, पहिल्यांदा जे आपल्याला क्लासिफिकेशन ते सांगतं ते करू आपण. फंगाय पहिल्यांदा सांगू मल्टीसेल्युलरच्या अगोदर त्या क्लासिफिकेशन नुसार युकॅरियोटिक. युकॅरियोटिक म्हटलं की आपल्याला सांगता येतं दे हॅव वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस अँड सेल ऑर्गॅनिल्स. त्याच्यानंतर फंगाय आर मल्टीसेल्युलर. फंगाय आर मल्टीसेल्युलर आणि ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणजे काय आहे, फंगाय आर हेटेरोट्रॉपिक. हो, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. सेल वॉल असते त्यांच्यात पण स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मग अन्न तयार करू शकत नाहीत, मग कसं काय मग त्यांचं सोय चालतं तर ते काय आहे, ह्या हेटेरोट्रॉपिक मध्ये सुद्धा अजून एक प्रकार आहे, दे आर सॅप्रोट्रॉप्स. हो, हे बघा परपोषीचे सुद्धा प्रकार पडतात. तर पर्टिक्युलरली बघा हेटेरोट्रॉपिक आणि त्याच्यामध्ये ते काय तर सॅप्रोट्रॉप्स येतं. दे आर सॅप्रोट्रॉप्स. आता सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय, हो, हेटेरोट्रॉपिक म्हणजे परोपजीवी आहेत, स्वतःच अन्न स्वतः तयार करतात नाही, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही. पण सॅप्रोट्रॉप्स कोणाला म्हणायचं तर दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. दे फीड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आता डिकेइंग म्हणजे सडक कुचक असं जे अन्न आहे ऑर्गॅनिक, अशा ऑर्गॅनिक मॅटरवरच हा बुराई येतो. चांगल्या याच्यावर येत नाही, सडलेल्या कुजलेल्या गोष्टीवर हे वाढतात. आणि जे प्राणी अशा सडक्या कुचक्या गोष्टीवर वाढतात त्यांना म्हणतात सॅप्रोट्रॉप्स. त्यांना काय म्हणतात, सॅप्रोट्रॉप्स. The organisms which feed on decaying organic matter
की असे प्राणी की जे सडक्या कुसक्या अन्नावर वाढतात त्यांना काय म्हणतात, सॅप्रोट्रॉप्स. यांची सेल वॉल असते. मी तुम्हाला अगोदर सांगितले की आपण रॉबर्ट विटाकर क्लासिफिकेशन मध्ये सांगितलेले की सेल वॉल असते फंगसची. हा, त्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतं पण त्याच्यामध्ये काय असते, सेल वॉल असते. ही सेल वॉल, फंगाची सेल वॉल कशाची बनलेली असते, तर सेल वॉल ऑफ फंगाय इज मेड अप ऑफ एक कॉम्प्लेक्स शुगर. आणि ह्या कॉम्प्लेक्स शुगरला म्हणतात कायटीन. काय म्हणतात, कायटीन. तुम्ही म्हणता अहो सर तुम्ही तर चिटिन लिहिलंय आणि कायटीन म्हणायला, ही इंग्रजी अशीच आहे. हो, लिहिताना नाही चिटिन पण म्हणताना काय म्हणा, चिटिन म्हणायचं का, नाही, एक व्यवस्थित कायटीन म्हणा. तर हे जे आहे त्या शुगरची ती काय बनलेली आहे. आणि काही काही फंगाय ह्या ॲटोट्रॉप सुद्धा आहेत बरं का. काही सन्माननीय अपवाद सुद्धा आहे की मोस्ट ऑफ फंगाय आर हेटेरोट्रॉपिक, पण काही काही फंगाय अगदी ॲटोट्रॉपिक सुद्धा आहेत. आता याचे उदाहरण आपल्याला दिले तर फंगायचे मशरूम. हो, ते चांगलं फंगाय, युजफुल, खायला पण जमतं. मशरूमची भाजी हॉटेलमध्ये भेटते. तर मशरूम हा एक युजफुल फंगाय आहे. त्यानंतर काही ॲस्परगिलस म्हणून एक फंगाय असतो. ॲस्परगिलस, SAS पर PER गिलस, GILLUS. ॲस्परगिलस हे की नाही मक्याच्या कणस खराब करतोय. ॲस्परगिलस. आपण आता शेतामध्ये आता मका पेरली आहे तर बऱ्याच वेळा मक्याच्या पिकावर जे रोग पडलेला असतो ते फंगस आहे, ॲस्परगिलस. हे ॲस्परगिलस जर काय झालं ते शेतामध्ये, आता तुम्ही समजा गेला तर आता जायला पाहिजे, काय काम नाही. तर पाहिलं एखाद्या शेतामध्ये मक्याचं पीक असेल, एखादं खराब झालेलं कणीस असेल तर त्याच्या अगदी टोकाला हे फंगस सापडतं, ॲस्परगिलस. हे सुद्धा आहे. असे काही काही फंगस आहेत. तर पेनिसिलियम नावाचं एक फंगस आहे. पेनिसिलियम, 7वीला उल्लेख आला होता पेनिसिलियमचा. त्याच्यापासून पेनिसिलिन नावाचं अँटीबायोटिक तयार झालं. जगासाठी ते वरदान आहे. ते सुद्धा फंगस आहे पेनिसिलियम. हे असे काही फंगसचे काय आहेत, एक्झाम्पल आहेत. ही आकृती सुद्धा महत्वाची. कालच्या आकृत्या सोप्या होत्या. अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना, हॉलॉक्स म्हणून मी त्या फळ्यावर काढल्या रे. पण ही थोडी अवघड आकृतीतून आज फळ्यावर काढली. आकृतीचा सुद्धा सराव करायचा. मी तुम्हाला होमवर्क सुद्धा देत जाणार आहे. आता इथं आपल्या धड्याचा एक भाग संपला. कोणता, की क्लासिफिकेशन. कोणते, लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन. आता धड्याचा दुसरा भाग इथं सुरू होतो, तो आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. कोणता भाग सुरू होतो, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिहूयात आपण हे क्लासिफिकेशन इकडं. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा धड्याचा पुढचा भाग आहे. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स कोणाला म्हणायचं, जे प्राणी आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही त्यांना म्हणायचं मायक्रोब्स. हो, आताचा सध्याचा कोरोना व्हायरस, हो त्याचाच प्रताप आहे. तुम्ही मोबाईलवर मला बघायला लागला, तो सुद्धा काय आहे, मायक्रोब आहे. उघड्या डोळ्याने आपल्याला तो दिसत नाही. मायक्रोब्सला समानार्थी शब्द कोणता आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रोब्सला समानार्थी शब्द कोणता आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग त्याचं क्लासिफिकेशन लिहितोय तुम्ही, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे पण एकच आहे, हे समानार्थी शब्द आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आणि मायक्रोब्स. आता मायक्रो ऑर्गॅनिझम दोन प्रकार आहेत त्यांचे. पहिले दोन प्रकार कोणते, एक आहे प्रोकॅरियोटिक किंवा प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस नाही, सेल ऑर्गॅनेल्स नाही. आणि दुसरा प्रकार कोणता आहे, युकॅरियोट्स. युकॅरियोट्स म्हणजे ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे.
सॉरी ज्यांच्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे, सेल ऑर्गॅनिल्स आहेत. आता हे प्रोकॅरियोट्स कोण आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम, बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. आणि युकॅरियोट्स मध्ये कोणते कोणते प्रकार पडतात? युकॅरियोट्स मध्ये कोणते कोणते? 3 प्रकार पडतात. कोणते कोणते? हे आत्ताचे फंगाय, त्यानंतर प्रोटिस्टा आणि त्यानंतर अल्गी. त्यानंतर अल्गी. मग तुम्ही म्हणताल सर तुम्ही आत्ताच म्हणले ना मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, व्हायरस, तो तर इथं लिहिलाच नाहीये. त्याचा प्रकारच वेगळा आहे, आपल्याला तो नंतर बघायचा आहे. त्याचा प्रकारच वेगळा आहे, आपण पाहूयात तो नंतर. तर हे काय? क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्स मुख्य 2 प्रकार, प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मध्ये बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्स मध्ये फंगाय, प्रोटिस्टा आणि अल्गी. काय हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी.